विद्यार्थी मित्रांनो, नोज वर्सेस आयचा आपण काल पोएटिक डिव्हायसेसमध्ये नंबर 1चा आपला अलंकार पाहिला. त्याचं नाव होतं राईम स्कीम, रायमिंग पेअर्स. तर आज आपण कवितेचं बॅकग्राऊंड पाहून मग त्यातल्या अलंकाराचा अभ्यास करूया, म्हणजे अधिक चांगल्या रीतीने ते अलंकार आपल्या डोक्यामध्ये पोहोचतील, आपल्याला आयुष्यभर कामी पडतील. तर पहिल्यांदा आपण जी कविता अभ्यासाला जाणार आहोत त्याचं नाव आहे नोज वर्सेस आईज. टायटलच जरा विनोदी आहे ना, नोज वर्सेस आईज, नाक विरुद्ध डोळे. आता याच्यामध्ये थोडंसं टर्मिनॉलॉजी जी आहे, जी कन्सेप्ट आहे, जी शब्दरचना आहे, ती वकिलीच्या व्यवसायाशी संबंधित आहे, निगडीत आहे. तर त्याची काय काय टर्मिनॉलॉजी आहे ती आपण समजून घेऊया. पान नंबर 87वर आपल्याला डिस्क्रिप्शन आणि लिगल टर्मिनॉलॉजी असं मेन्शन केलेलं आहे. आपण त्याचे अर्थ पाहू पहिल्यांदा. तर ॲफिडेव्हिट काय म्हटलेलं आहे? ॲफिडेव्हिट. आणि त्याच्यासमोर लिहिलं आहे की व्हॉट इज ॲफिडेव्हिट? ॲफिडेव्हिट इज अ रिटन स्टेटमेंट. काय म्हटलं त्याला? रिटन स्टेटमेंट. म्हणजे लिहिलेलं आहे जे स्टेटमेंट, कन्फर्म बाय ओथ, प्रतिज्ञापत्र. ओथ म्हणजे प्रतिज्ञा, कन्फर्म म्हणजे निश्चित करणे. कन्फर्म बाय ओथ और अफर्मेशन फॉर यूज ॲज एव्हिडन्स इन कोर्ट. कोर्टामध्ये पुरावा, साक्ष देण्यासाठी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं जातं त्याला ॲफिडेव्हिट असं म्हटलं जातं. नंबर 2 आहे आर्ग्युमेंट. व्हॉट इज अन आर्ग्युमेंट? कशाला म्हणायचं आर्ग्युमेंट? वाद, खटला, वाद विवाद. या पद्धतीने व्हॉट इज आर्ग्युमेंट? दॅट इज अ सेट ऑफ लीगल रिझन्स. दॅट इज अ सेट ऑफ लीगल रिझन्स. लीगल म्हणजे कायदेशीर कारणं. बेस्ड ऑन स्टेटस, रिलेशन्स, केस प्रोसिडिंग्स, लीगल टेक्स्ट अँड रिझनिंग फॉर अ पर्टिक्युलर केस. एका विशिष्ट केसच्या संदर्भामध्ये असणारे सगळे ते, त्याला ज्या पद्धतीने आपण म्हणतो ते आर्ग्युमेंट आहे. त्यानंतर कन्सेंट. कन्सेंटचा अर्थ आहे होकार. त्याला म्हटलं जातं व्हॉलेंटरीली ॲक्सेप्टिंग ऑर ॲग्रीइंग विथ अनदर पर्सन स्टेटमेंट ऑर प्रपोजल. एखाद्या व्यक्तीच्या, समजा एखाद्याने एक साक्ष दिली की हो साहेब अशा अशा पद्धतीने ही घटना घडली, त्यावेळेला मी त्या ठिकाणी होतो, याला विचारून घ्या. ज्या वेळेला त्याने समोर सांगितलं येस सर ही वॉज विथ मी, त्याला कन्सेंट असं म्हणतात. त्याला साक्षीदाराचा पाठपुरावा केल्यानंतर केलेली पाठराखण म्हणजे त्याचं अफर्मेशन त्याच्यासाठी. काउन्सिलचा अर्थ आहे जज किंवा अ ज्युरी ऑफ जज, अ पर्सन ऑफ अथॉरिटी. काउन्सिलला म्हणतात अ पर्सन ऑफ अथॉरिटी. Similar to a lawyer. Similar to a lawyer who deals with various legal issues and provides legal advice. The person is known as counsel. नंबर 5 वर आहे जजमेंट. जजमेंट म्हणजे न्याय निवाडा. चाललेल्या केसच्या संदर्भात दोन्ही बाजूचं ऐकून घेणे. आरोपी आणि फिर्यादी. आरोपी आणि फिर्यादी. ज्याने गुन्हा केला असा आरोप ज्याच्यावर केला आहे तो आरोपी, ज्याने केला आहे तो फिर्यादी. तर या दोघांचं निर्णय, या दोघांचं ऐकून, वकिलाचं ऐकून, पुरावे पाहून जो निर्णय देतो, ज्याच्यामध्ये ती निर्णय क्षमता, कायदेशीर त्याला अधिकार दिलेला आहे, त्याला म्हणतात जज. त्याला म्हणतात जजमेंट. त्याला म्हणतात न्याय निवाडा. जो करतो तो जज. ट्रायल. ट्रायलचा अर्थ खटला चालवणे, केस चालवणे. दोषारोप FIR, फर्स्ट एव्हिडन्स रिपोर्ट, प्राथमिक चौकशी अहवाल जो असतो त्याच्यावरून ती कोर्टात केस जाते आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने केस चालवली जाईल त्याला म्हणतात ट्रायल. नंतर वर्डिक्ट. त्याला आहे वर्डिक्ट. वर्डिक्ट मीन्स द ऑफिशियल डिसिजन, जो निर्णय दिला जाईल अधिकाररित्या, or findings made by the court regarding the issue specified in trial. ट्रायलच्या दरम्यान, केस चालत असतानाच्या दरम्यान ज्या ज्या पद्धतीचे पुरावे सापडले असतील त्याच्यावर जे डिपेंड असेल ते. त्यानंतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. कोर्टाने जो निर्णय दिला, समजा एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये केस असेल
ती मॅनेजमेंट त्या कोर्टात गेलेली असेल, परंतु मॅनेजमेंटच्या विरोधात निकाल लागला, कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आणि निकाल असा लागला की कर्मचाऱ्याला आठवडाभराच्या आत त्याला कामावर हजर करून घ्या आणि त्याच्या मागचा जो पगार राहिलेला आहे तो पगार त्याला द्या. आठवडा होऊनही जर ती मॅनेजमेंट त्या कर्मचाऱ्याला जॉईन करून घेत नसेल तर याला कोर्टाचा अवमान असं म्हणतात, कोर्टाचा अपमान केला असं म्हणतात. त्याला म्हणतात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. कंटेम्प्टचा अर्थ नकार किंवा विरोध या समानार्थी शब्द आहे. कंटेम्प्ट, अवमान सगळ्यात चांगला शब्द आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. नंतर नोटीस. नोटीस म्हणजे काय, ज्याला आपण पाठवतो. नोटीसचा खरा अर्थ आहे सूचना, लिगल नोटिफिकेशन. त्याच्यानंतर 10वा आहे स्टे ऑर्डर. जे जजमेंट झालेलं आहे, जो न्यायनिवाडा झालेला आहे, त्या झालेल्या न्यायनिवाड्यावर पुन्हा मला पुढच्या कोर्टात जायचं असेल, पुन्हा जर वरच्या कोर्टात जायचं असेल तर त्या कोर्टात जाण्यासाठी ह्या आलेल्या आदेशावर स्टे मिळवायचा आहे, दिलेल्या निर्णयावर स्टे मिळवायचा आहे, म्हणजे तो राखून ठेवायचा आहे. मला पुढच्या कोर्टातला निर्णय पण अजून ऐकायचा आहे, पाहायचा आहे, काय होतो ते, त्याला म्हणतात स्टे ऑर्डर. अशा पद्धतीचे हे वेगवेगळे लिगल वर्ड्स आहे. आता आपण कवीबद्दल काय आहे मेन्शन केलेलं ते पाहूया. तर विलियम काउपर वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर 18th century English poets and composer of hymns. हिमेन्सचा अर्थ परमेश्वराची प्रार्थना गीतं. तर 18व्या शतकातला अतिशय सुप्रसिद्ध अशा प्रकारचा हा कवी. हिज पोएम्स, त्याच्या कवितेमध्ये नेमकं काय आहे, म्हणजे जसं मराठी कवितेमध्ये आपण म्हटलं नादो मानोर 100% निसर्ग कविता, ग. दि. माडगूळकर रामायण, अशा म्हणजे अनेकांच्या बाबतीमध्ये शिक्के जसे लागलेले आहेत, जे अभिप्रेत समाजाला अपेक्षित त्यांच्या कवितेतून त्यांनी सादर केले, ते टायटल्स त्यांना लागलेले आहेत. तसा या कवीला विलियम काउपर म्हटल्यानंतर निसर्ग कवी आणि दैनंदिन जीवनामध्ये चालणाऱ्या ज्या घटना घडामोडी आहेत त्याच्याबद्दलचा भाष्य करणारा, त्याच्याबद्दलचं विवेचन करणारा कवी म्हणून याचं नाव आहे. हिज पोएम्स डील विथ म्हणजे ज्याशी संबंधित असणे, नेचर अँड एव्हरीडे लाईफ. ही इज ॲप्टली म्हणजे सुटेबल, प्रॉपरली. ही इज ॲप्टली डिस्क्राईब बाय सॅम्युएल टी कोलरिच ॲज द बेस्ट मॉडर्न पोएट. त्याला अतिउत्कृष्ट अशा प्रकारचा आधुनिक कवी असं पण टायटल त्यांनी दिलं आहे. निसर्ग कविता आहेच, वास्तविक जीवनाबद्दलचं डे टू डे लाईफमधल्या घटना घडामोडी लिहिणारा हा कवी आहे. दो ही स्टडीड ज्युरिप्रुडन्स म्हणजे लॉ. ही लॅटर ॲडमिटेड दॅट ही वॉज नॉट मच इनक्लाइंड. आणि जेव्हा त्याचा कायद्याचा अभ्यास संपला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की नाही गड्या, मी काही कायद्याच्या बोर लाईफसाठी किंवा त्याच्या अभ्यासासाठी जन्मलेलो नाही, माझं वास्तव काहीतरी वेगळं आहे, मी काहीतरी वेगळं आहे हे त्याच्या लक्षात आलं. टू द लिगल प्रोफेशन ही रोट हॅपी इज ही. हॅपीनेसची एक व्याख्या कार्लाइल नावाच्या एका महान तत्त्वज्ञानी लिहिलेली बा. तो म्हणतो की हॅपी इज ही हू हॅज फाउंड हिज वर्क. समाधानी कोणाला म्हणायचं, आनंदी कोणाला म्हणायचं की हू हॅज फाउंड हिज वर्क, ज्या कामासाठी निर्मात्यानं त्याला निर्माण केलेलं आहे ते काम त्याला जर मिळालं असेल तर ही इज द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. जगात त्याच्यात इतका दुसरा आनंदी आणि सुखी माणूस कोणीच नसतो मित्रांनो. म्हणून हॅपीनेसची डेफिनेशन केली की आपल्याला ज्या कामासाठी आपल्याला निर्माण केलेलं गेलेलं आहे, आपलं शरीर, आपला आत्मा, आपलं मन, आपलं हृदय, आपला मेंदू ज्या कामासाठी जन्मलेलं आहे ते काम जर आपल्याला मिळत असेल तर आपण जगातले सर्वात सुखी, समृद्ध आणि श्रीमंत व्यक्ती स्वतःला समजलं पाहिजे, अशी त्याची व्याख्या आहे. मग ते लिहितात हॅपी इज द वन हू नोज just as much of the law to make himself as a little Mary now and then with the solemnity of the judicial proceedings. आता कवितेबद्दल काय म्हटलं ते पहा. नोज वर्सेस आई इज अ सटायर. सटायरचा अर्थ टीका, जबरदस्त हल्ला, शाब्दिक विरोध.
सटायर ऑन द ज्युडिशियरी सिस्टम. इट ऑल्सो मॉक्स ॲट, अंडरलाईन करा, मॉक्स ॲट, टिंगल करणे, थट्टा करणे, मस्करी करणे. ॲट द स्टोन ब्लाइंड जस्टिस. जस्टिस कसं आहे? स्टोन ब्लाइंड. न्यायदेवता कशी आहे? डोळ्यापट्टी, आता तरच आहे. इन अ ह्युमरस मॅनर, एम्फासायझिंग, एम्फासाइज करणे, स्ट्रेस करणे, एम्फासायझिंग अपॉन द लॅक ऑफ एम्पॅथी अँड कॉमन सेन्स. कॉमन सेन्स पण पाहिला जात नाही आणि एम्पॅथी म्हणजे सिंपथीचा विचारच त्याच्यामध्ये केला जात नाही. अशा प्रकारची आंधळी न्यायदेवता आहे. जे खोटे लोक असतात ते पुरावे जरी त्यांनी दिले की नाही आम्ही खोटं नाव खरं आहेत, गुन्हेगार असेल त्यांनी जर पुरावे दिले की मी गुन्हेगार नाही, सिद्ध जर झाले तर तो गुन्हेगार असून सुद्धा गुन्हेगार नसतो. म्हणून न्यायदेवता आंधळी आहे असा विरोध आभास तो या ठिकाणी व्यक्त करत आहे. तर नोज वर्सेस आईजमध्ये जे काही डिफिकल्ट वर्ड्स आहे मी पटपट वाचतो, तुम्ही शांततेनं ते अंडरलाईन करून लिहून घ्या, त्या शब्दांचे अर्थ समजून घ्या, तरच कविता समजायला सोपी जाईल. एकदा कविता समजली की अलंकार समजतील आणि अलंकार आणि कविता समजली की ॲप्रिसिएशन करता येते, समरी करता येते. म्हणून शांततेनं पहिल्यांदा डिफिकल्ट वर्ड समजून घ्या. बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज. स्ट्रेंज म्हणजे जरा वेगळंच आहे ना, जगा वेगळंच आहे. स्ट्रेंजचा अर्थ जगा वेगळं, कॉन्टेस्टचा अर्थ कॉम्पिटिशन, स्पर्धा. अरोज म्हणजे निर्माण होणे. कोणाकोणात स्पर्धा निर्माण झाली, कोणाकोणात वाद निर्माण झाला तर नोज वर्सेस आईज. द स्पेक्टॅकल्स म्हणजे काय? चष्मा. सेट देम अनहॅपीली रॉंग. रॉंग म्हणजे चुकीचं आहे, की विषय काय की हा चुकीचा आहे, हा नाकाचा आहे का डोळ्याचा आहे, वादच समजेना ना काहीच. द पॉईंट इन डिस्प्यूट. डिस्प्यूटचा अर्थ डिसॲग्रीमेंट किंवा क्लॅश किंवा भांडण. वॉज ॲज ऑल द वर्ल्ड नोज, सगळ्या जगाला माहिती, टू विच द सेड स्पेक्टॅकल्स ऑट टू बिलॉंग. की हा चष्मा कोणाचा आहे? डोळ्याचा. सगळं जग म्हणतं पण हा चष्मा डोळ्याचा आहे का? आहे तर मग नाकावर का? प्रश्न काय? चष्मा जर डोळ्याचा आहे तर नाकावर का, असा विषय. सो टंग वॉज द लायर. जिभेनं काय काम करायला ठरलं? लॉयरचं. आर्ग्यूडचा अर्थ वाद विवाद करणं. पुढचं वाक्यात आहे ग्रेट डील ऑफ स्किल म्हणजे कुशलतेनं, प्रचंड बारीक कुशलतेनं, बारकाईनं. विगचा अर्थ डोक्याच्या वर असणारा केसांचा नकली किंवा लावलेला, त्याला मराठीत पण विग म्हणतात, इंग्रजीमध्ये पण विग म्हणतात. तर विग विशेषतः ब्रिटिश न्यायाधीश तो केसांचा विग लावून आपलं डिसिजन देतात. विग फुल ऑफ लर्निंग, इथे विगचा अर्थ काय म्हणायचं? जज. द चीफ बॅरन, बॅरन म्हणजे कोण? जज, पॉवरफुल पर्सन. द चीफ बॅरन इयरला भूमिका काय दिली? चीफ बॅरनची. सॅट टू बॅलन्स द लॉज, तो लॉ बॅलन्स करण्याचं काम याच्याकडे दिलं. सो फेम्ड फॉर म्हणजे प्रसिद्ध असणे, फेम म्हणजे फेमस. टॅलेंटचा अर्थ विद्वत्ता, ज्ञान. इन नाईसली डिस्कर्निंग म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने न्यायनिवाडा करण्यासाठी प्रसिद्ध असलेली. इन बिहाफ ऑफ द नोज, इन द बिहाफ ऑफ म्हणजे च्या वतीनं. इट विल क्विकली ॲपियर, कोणाच्या वतीनं आलं? नाकाच्या वतीनं. बोलायला लागलं. अँड युअर लॉर्डशिप, लॉर्डशिप म्हणजे महाजय, महोदय, सन्माननीय, आदरणीय. ही सेड विल अनडाऊटेबली फाईंड. डाऊटचा अर्थ शंका आणि अनडाऊटेडली म्हणजे निसंशयपणे. फाईंड दॅट नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स ऑलवेज इन विअर. नेहमी चष्मा कोणाच्या जवळ असतो? नाकाच्या जवळ. चष्मा कोणाचा आहे? नाकाचा. कोण म्हणतं असं? कान. That the nose has had spectacles always in wear, which amounts to म्हणजे च्या मालकीचे असणे, have किंवा has किंवा belong to. The possessionचा अर्थ मालकी हक्क. Time out of mind म्हणजे निसंशयपणे की 100% हा कोणाचा असणार आहे? त्यांचा. Then holding the spectacles up to the court, hold म्हणजे सादर करणे. कोर्टात चष्माला आणलं गेलं. युअर लॉर्डशिप ऑब्झर्व्स दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल. स्ट्रॅडल म्हणजे या दांड्या, की तो कशाचा बनलेला आहे? दांड्यांचा बनलेला आहे. ॲज वाईड ॲज रीच ऑफ द नोज. आणि वाईड कशासारखा आहे तो?
नोज सारखा आहे, त्याला हे बनलेलं आहे आणि नोज सारखा आहे तो. ॲज वाईड ॲज द रीच ऑफ द नोज इन शॉर्ट, डिझाईन टू सीट क्लोज. कशावर बसलेलं आहे? सॅडल लावलेलं आहे त्याला. सॅडल आहे, सॅडल. याला काय म्हणतात? सॅडल. घोड्यावर बसतो आपण, घोड्याच्या वर जे खोगीर असतं त्याच्यावर बसलं जातं, तसं हे सॅडल आहे आणि त्याच्यावर हे बसतंय. समजलं? म्हणजे हा चष्मा कोणाचा? नकाचा. असं कोण म्हणतंय का? ॲज वाईज ॲट रीच ऑफ द नोज इन शॉर्ट, डिझाईन टू सीट क्लोज इट जस्ट लाईक अ सॅडल. सॅडलचा अर्थ खोगीर किंवा सॅडल म्हणजे ही क्लिप अशी. अगेन वुड युअर लॉर्डशिप अ मोमेंट पोज. This is a case that has happened and maybe again that visage or countenance. Visage or countenance म्हणजे काय? चेहरा, face. Had not a nose. Pray who would or who could wear spectacles then? जर समजा या चेहऱ्यावर नाक नसतं तर मग हा चष्मा कुठं गेला असता? इथे गेला असता का? इथं आला असता का? असा नाही. तो कोणासाठी आहे? नाकासाठी आहे. तो चेहरा, नाक नसतं तर चष्मा कुठेच नसता, म्हणून चष्मा आहे नाकासाठी. ऑन द होल इट ॲपियर्स अँड माय आर्ग्युमेंट शोज. ॲपियर म्हणजे येणे, आर्ग्युमेंटचा अर्थ वादविवाद. विथ अ रिझनिंग द कोर्ट विल नेवर कंडेम. कंडेमचा अर्थ एक्सप्रेस डिसअप्रुव्हल, नाराजी, नाखुशी व्यक्त करणे. That spectacles plainly were made for nose. चष्मा हा फक्त नोजसाठी बनलेला आहे. And the nose was as plainly intended for them. कारण नोज, नाकच त्यांच्याकरता आहे. Then shifting his side shift केली. As a lawyer knows how he pleaded again in behalf of eyes. पुन्हा आणखी लॉयर म्हणून डोळ्याच्या बाजूला. But what वेअर हिज आर्ग्युमेंट्स, म्हणजे इथपर्यंत वरच्या स्टँजापर्यंत त्याच्या आर्ग्युमेंट्स नोटच्या फेवरच्या आहे. आता पुढे. देन शिफ्टिंग हिज साईड ॲज अ लॉयर हू नोज हाऊ ही प्लीडेड अगेन इन बिहाफ ऑफ आयज. डोळ्याच्या वतीनं त्यांनीच, म्हणजे वकीलच आहे, भूमिका बदलली. दुसऱ्या बाजूचा वकील, वकील माणूसच आहे, वकीलच आहे, पण भूमिका बदलली. But what were his arguments? Few people know. For the court did not think they were equally wise. Wise अर्थ हुशार, arguments अर्थ वादविवाद. So his lordship decreed. Decreed म्हणजे ऑफिशियल एक ऑर्डर करणे. With grave soul म्हणजे फॉर्मली, फॉर्मल टोनमध्ये. Decisive and clear, without one if or but that whenever the nose put his spectacles on, ज्या वेळेला स्पेक्टॅकल्स नाकावर असतील, by daylight or candlelight, eyes should be shut. घ्या. जर तो चष्मा नाकावर आहे, नाकाचा आहे, मग डोळ्याचं काय काम आहे? ठीक आहे, मग हा चष्मा नाकावर ठेवायचा आणि डोळे बंद करायचे. ओके, डन. अर्थ समजून घेऊ, मग नंतर त्याच्यातून आपण एक एक वाक्यातून कसा उपरोध व्यक्त करायचा आहे, कशा पद्धतीने ही कविता आहे याचं आपण सविस्तर विश्लेषण करूया. नक्की काळजीपूर्वक पुस्तक काढून तुम्ही वाचा.